सत्ताधाऱ्यांना नेमका कोणता रोग झालाय? हा सत्तेचा भस्मे आहे का? आता हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे केंद्रात सत्ता त्यांची, राज्यातही सत्ता त्यांचीच आणि बहुतांश महानगरपालिका, जिल्हा परिषदांवरही त्यांचाच झेंडा. तरीही इतर पक्ष फोडण्याची, खासदार आणि आमदार पळवण्याची भूक काही शांत होत नाही. आधी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे आमदार आणि खासदार पळवले गेले आणि आता महाराष्ट्रात आधीच फुटलेल्या शिवसेनेचे खासदारही पुन्हा फोडले. ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदार सत्ताधाऱ्यांच्या गळाला लागले आहेत. हा केवळ सत्तेचा हव्यास नाही, यामागे एक अत्यंत भयंकर आणि दूरगामी राजकीय गणित लपलंय. आज आपण 2029च्या आधी भाजपला एवढं अकराळ विक्राळ बहुमत का हवं आहे, ते कोणते कायदे आहेत जे मंजूर करण्यासाठी भाजप विरोधकांना देखील संपवायला निघाली आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. भस्म्या हा असा आजार आहे ज्यामध्ये माणूस कितीही जेवला तरी त्याची भूक काही शांत होत नाही. त्याला सारखी भूक लागतच राहते आणि तो खातच राहतो. आज देशातल्या सत्ताधाऱ्यांची आणि विशेषतः भाजपची अवस्था काहीशी अशीच दिसते. एका बाजूला अबकी बार 400 पारचा नारा दिला गेला, परंतु प्रत्यक्षात बहुमतासाठी मित्र पक्षांवर विसंबून राहावं लागलं. पण या राजकारणात कोणतीही गोष्ट विनाकारण होत नाही. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे तब्बल 20 खासदार आणि आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदार फोडण्यामागे एक डेडलाईन आहे. ती डेडलाईन म्हणजे वर्ष 2029. भाजपला केवळ सरकार चालवायचं नाहीये, तर त्यांना भारताचा राजकीय नकाशा हा कायमचा बदलायचा आहे. आणि त्यासाठी त्यांना संसदेत साधे बहुमत नाही, तर 2/3 म्हणजेच विशेष बहुमत हवं आहे. भाजपसाठी सर्वात जिवारी लागलेली गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे केंद्राची सत्ता असूनही डिलिमिटेशन बिल 2/3 बहुमताने संमत न होणं. हे विधेयक भाजपसाठी लाईफलाईन आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लोकसंख्येच्या आधारावर लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना करणं. देशात शेवटचं परिसीमन हे 1976 मध्ये झालं होतं. त्यानंतर 2026 पर्यंत याला स्थगिती देण्यात आली होती. आता 2026 नंतर कधीही नवीन परिसीमन होऊ शकतं. जर नवीन परिसीमन झालं तर लोकसंख्येनुसार देशातील लोकसभेच्या जागा 543 वरून थेट 750 ते 850च्या घरात जाऊ शकतात. यामध्ये सर्वात मोठा फायदा कोणाचा होणार आहे तर उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थान यांसारख्या उत्तर भारतातील हिंदी भाषिक राज्यांना, जिथे लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली. एकट्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या जागा ह्या 80 वरून थेट 140 पेक्षा जास्त होऊ शकतात आणि याच भागात भाजपची पकड मजबूत आहे. परंतु हे परिसीमन विधेयक संमत करण्यासाठी आणि संविधानात दुरुस्ती करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात 2/3 बहुमत लागतं. विरोधकांकडे मजबूत संख्याबळ असल्यामुळे भाजपला हे विधेयक पास करून घेताना घाम फुटला. म्हणूनच 2029च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी भाजपने आतापासूनच खासदारांची पळवापळवी हा धडाका लावला आहे. परिसीमन तर फक्त एक ट्रेलर आहे. भाजपच्या अजेंड्यावर असे अनेक कायदे आणि अनेक विधेयक आहेत ज्यांच्यासाठी त्यांना विरोधकांचे खासदार फोडण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे नेहमी वन नेशन वन इलेक्शन ही त्यांची महत्वाकांक्षी योजना बोलताना दिसतात. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा हा प्लान आहे. परंतु हा कायदा लागू करण्यासाठी संविधानातील अनेक कलमांमध्ये बदल करावे लागतील. त्यासाठी केवळ संसदेत 2/3 बहुमत लागून चालणार नाही, तर देशातील निम्म्याहून अधिक राज्यांच्या विधानसभांची मंजुरीही लागेल. म्हणूनच प्रादेशिक पक्षांना जसे की शिवसेना, टीएमसी यांना कमजोर करणं किंवा आपल्या बाजूने वळवणं भाजपसाठी अत्यावश्यक बनलं आहे. दुसरं आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड. UCC हा भाजपच्या मूळ अजेंड्याचा भाग आहे. जम्मू काश्मीर मधील कलम 370 हटवलं, अयोध्येत राम मंदिर झालं, आता उरलंय फक्त समान नागरी कायदा. हा कायदा देशभरात लागू करण्यासाठी सरकारला राज्यसभेत आणि लोकसभेत बहुमताची गरज आहे. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंसारखे मित्र पक्ष यावर पूर्णपणे भाजपच्या सोयीची भूमिका घेतीलच असं काही नाही.
त्यामुळे स्वतःचं हक्काचं संख्याबळ वाढवणं हाच एकमेव मार्ग आता भाजपसमोर आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची क्रोनॉलॉजी समजून घेऊया. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी भाजपला सरळ टक्कर देत होत्या. त्यांचे 20 खासदार फोडले व ते त्रिपुराच्या एका नोंदणीकृत मात्र मान्यता प्राप्त नसलेल्या पक्षात सामील झाले. नंतर त्या 20 खासदारांनी केंद्राच्या NDAला पाठिंबा दिला, म्हणजे मोदी सरकारला पाठिंबा दिला. तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय. ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फुटले असून ते शिंदे सेनेत जाणार का हा सस्पेन्स अजून तरी कायम आहे. परंतु उद्धव ठाकरेंकडे संसदेत आता केवळ 3 खासदार उरलेत. यामुळे एकतर संसदेत महाविकास आघाडीची ताकद कमी होईल, दुसरं ठाकरे गटाचा नैतिक पराभव दाखवून 2029च्या लोकसभा व त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला फायदा होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिसीमन आणि इतर वादग्रस्त विधेयकांच्या वेळी हे खासदार एकतर भाजपच्या बाजूने मतदान करतील किंवा मतदानाला गैरहजर राहून भाजपचा मार्ग मोकळा करतील. जनतेला वाटणारा हा सत्तेचा भस्म्यारोग प्रत्यक्षात 2029च्या महाविजयाची पूर्वतयारी आहे. भाजपला हे कळून चुकलंय की जर 2029च्या आधी परिसीमन झालं नाही तर दक्षिण भारतातील राज्य आणि विरोधक त्यांना डोकेदुखी ठरतील. परंतु या सगळ्यात एक मोठा प्रश्न निर्माण होतो की जनतेने निवडून दिलेल्या खासदारांची निष्ठा जर अशीच वारंवार बदलत राहिली तर मतदारांच्या मताची किंमत काय उरली. प्रादेशिक पक्षांना संपवून एकाधिकारशाही आणण्याचा हा प्रकार आहे की देशाच्या हितासाठी घेतलेले कडक निर्णय आहेत. ते आता जनतेने ठरवायचे आहे.